अखिल भारतीय गवळी समाज महासंघाचा महेश कोठेंना जाहीर पाठिंबा। 248 शहर उत्तर विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांना अखिल भारतीय गवळी समाज महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांनी गवळी समाजाच्या मागण्या आपण पूर्णपणे सोडविण्याचे अभिवचन दिले आहे व तसेच गवळी समाजातील अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे गवळी समाज महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवा अंजिखाने यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले। यावेळी अनिल नायकू गवळी, प्रसाद भैया भास्कर, रमेश बडोने, सुनील हुच्चे, राजू दहीहंडे यांची उपस्थिती होती। त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर आपण परवाच पाहिलं 10,000 स्क्वेअर फूट जागा, त्यामध्ये 50 लाखाचे 4,000 फुटाचा हॉल एक बांधून तयार ठेवलेला आहे आपल्याला देण्यासाठी। आणि अजून एक हॉल तुळजापूर भागामध्ये 10,000 स्क्वेअर फूट जागा, 50 लाखाच्या 4,000 स्क्वेअर फुटामध्ये बांधकाम असलेला हॉल तुळजापूरच्या जवळपास भागामध्ये देणार आहेत। तसंच तुळजापूरमध्ये एक काही जवळपासच्या ठिकाणामध्ये या ठिकाणी ते शिदाजी अप्पाच्या मंदिरासाठी लहानशी कामीने जागा उपलब्ध महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहेत असं अभिवचन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र शासनाकडे ज्या मागण्या आहेत, महेशांना आमदार झाल्यानंतर 23 तारखेच्या नंतर जेव्हा निकाल लागेल त्यावेळेस त्यांनी विधानसभेमध्ये आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचं वचन या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। आमदार व्हायच्या अगोदर जे आमदारांनी करायची कामं असतात ती याच अगोदर महेशांनी आपल्याला करून दाखवलेली आहेत। तर आमदार झाल्यानंतर ह्याच्यापेक्षा 10 पटीनं कामं ते आपल्या समाजाची करतील अशी आपल्याला आशा आहे। म्हणूनच आपण यावेळी 20 वर्षानंतर असा निर्णय घेतला की यावेळी महेशांना कोठे यांना मतदान करून भरघोस मताने आपण गवळी समाजाकडनं जास्तीत जास्त मताने त्यांना त्यांची लीड कसं वाढेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना निवडून आणण्याचं काम या ठिकाणी सोलापूर शहर उत्तरमधून आपण करणार आहोत। हा झाला एक भाग। आपण मतदानासाठी महेशांनाला सपोर्ट करणार आहोत, त्यांना मतदान करणार आहोत। तर मागच्या 20 वर्षामध्ये ज्या माणसाला आपण ज्या मालकाला आपण सपोर्ट केलं विना मोबदला विना अट, परंतु त्यांच्याकडे आपण आपल्या समाजाच्या मागण्या ठेवल्यानंतर त्यातली एखादीसुद्धा मागणी मालकानं आपल्याला मंजूर करून दिली नाही। आता थापा मारत सुटलेत की तुम्ही मला काय कामच सांगितलं नाही, कामच सांगितलं आहे। देवा अंजिखानेंनी तुम्हाला कामं सांगितली, ते कामं तुम्ही केली नाहीत, मालकांनी ही कामं केली नाहीत, म्हणून मालकापासून मी लांब गेलो। आणि ज्यांच्याकडनं कुणाकडनं कामं होतात ते सुरेश अण्णा पाटील असतील, त्यांनी दूध बाजार उपलब्ध करून दिला, मंजूर करून दिला। नागेश वल्ल्याळ असतील, त्यांनी नागेश वल्ल्याळनी आपल्या सोलापूर गवळी समाजाचा जो मिरवणुकीचा मार्ग आहे विसर्जनाचा, तो मार्ग आपल्याला जो जवळचा मार्ग होता मध्यवर्तीचा, तो मार्ग कित्येक वर्ष आपण मालकाला सांगूनसुद्धा त्यांनी केलेला नाही। तो मार्ग नागेश वल्ल्याळांनी या ठिकाणी आपल्याला करून दिला। तर अशा प्रकारची बरीचशी कामं आहेत। उलट त्यांनी आपल्याला गवळी समाजाला त्रास देण्याचं काय काम केलं असेल तर आपल्या सोलापूर गवळी समाजामध्ये सोलापूर शहरातील एकमेव नगरसेविका सुरेखा अंजिखाने यांचं तिकीट कापण्याचं महापाप या ठिकाणी त्यांनी केलं। एक कर्तव्यनिष्ठ पक्षनिष्ठ परिवार अंजिखाने परिवार असताना 2012मध्ये निवडून आले, प्रभागामध्ये खूप छान काम चांगलं होतं त्यांचं। तरीसुद्धा 2017ला त्यांनी एका वाईट बुद्धीनं विचार करून या ठिकाणी त्यांचं तिकीट कापलं। गवळी समाज त्यामुळं बराचसा मागं गेला। त्या निवडून आल्यानंतर बरीचशी कामं गवळी समाजाची सुरेखा अंजिखाने आणि देवा अंजिखाने यांच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये झालेली आहेत। आणि परवाचंच उदाहरण तुम्ही पहा, कन्ना चौकामध्ये परवानगी म्हशी पळवायला परवानगी आहे म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीनं आपण कन्ना चौकात म्हशी पळवत होतो। 2 तासाची परवानगी असताना अर्ध्या तासामध्ये जेवण पोलिसांनी ते त्या ठिकाणी लाठीचार्ज केला। इतका मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज गवळी समाजाच्या अशा म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच झाला। तुम्ही मला परवानगी आहे म्हणून सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी म्हशी पळवण्याचा कार्यक्रम ठेवला, परंतु अर्ध्या तासातच लाठीचार्ज होतो, हे फार चुकीचं आणि त्या एक गवळी समाजावर अन्यायकारक हे काम या ठिकाणी झालेलं आहे। अशा पद्धतीचंच काम प्रत्येक वेळी कोण काही त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या ह्याच्याबद्दल कामाबद्दल जर बोलायचा विषय काढला तर ते दाबण्याचं काम या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये करत आलेले आहेत। पक्षामध्ये पण त्याच पद्धतीचं त्यांचं काम आहे। कोणी त्यांच्या विरुद्ध गेलं, त्यांचं ऐकलं नाही तर त्या नगरसेवक असतील कोणी असेल त्यांना पण दाबण्याचं काम त्यांनी या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये केलेलं आहे। गेल्या 2017च्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 8 स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीटाचं कापण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आहे। हे नगरसेवक जरी त्यांच्यासोबत 1-2-4 नगरसेवक असतील तर ह्यांनी त्यांच्या मनातली खतखत हे आतल्या बाजूनं काही ना कशाही पद्धतीनं काढणार ह्यावेळी हे नक्की आहे।
आता परवाचंच उदाहरण गेलं, कन्ना चौकामध्ये जो लाठीचार्ज झाला ते विचारण्यासाठी काही लोक त्यांच्याकडे गेली. त्यावेळेस विनूसारख्या आमच्या तरुण पोरांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असताना तू ग बस रे, तू ग बस रे, तू काय बोलू नको, असं करून त्या तरुणाची आपण आवाज या ठिकाणी त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. तर यांनी यांचं नाव मालक आहे, मालक म्हणजे ते मालकशाही प्रमाणेच वागतात. आणि अण्णा जे आहेत, अण्णा म्हणजे मोठा भाऊ म्हणजे एक पालकत्व घेऊन महेश अण्णा या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये गवळी समाजासाठी बरीचशी कामं केलीत. त्यामध्ये जर विचार केला तर सोलापूर शहरामध्ये गवळी समाजासाठी 100 एकर जागा बटरमना म्हणून जे प्रसिद्ध होती, त्या 100 एकर जागेमध्ये मिळवून देण्यासाठी या ठिकाणी विष्णुपंत तात्या कोठे आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांचा फार मोठा हात होता. परंतु गवळी समाजाच्या दुर्लक्षपणामुळे ती 100 एकर जागा आपल्या हातातून गेली. परंतु ही जरी गेली असेल तरी 10 एकर जागा गवळी समाजासाठी रूपाभवनीजवळ डीमार्टच्या समोर आपल्या गवळी समाजासाठी उपलब्ध आहे. महानगरपालिकेनं मंजूर करून ठेवलेली आहे. ती जागा यावेळी आमदार म्हणून महेश अण्णा कोठे जेवढे निवडून येतील त्यांनी ही जागा आपल्या पदरात पाडून देण्याचं अभिवचन आणि बरेचशा आपल्या काही ज्या मागण्या आहेत त्यांच्यासमोर आपण ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मागण्या आहेत, सोलापूर शहरातील मागण्या आहेत, त्या सर्व मंजूर होतील अशी या ठिकाणी महेश अण्णाकडनं आपल्याला अपेक्षा आहे. आणि ते काम करणारा व्यक्ती आहे म्हणून आपण त्यांच्या पाठीशी यावेळी राहूयात. 20 वर्ष आपली वाया गेलीत. आता ह्याच्यापुढंचं एक दिवससुद्धा आपल्याला वाया घालवायचा नाही आहे. सर्व गवळी समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की आपण या ठिकाणी सोलापूर शहराच्या उत्तर विधानसभेमध्ये महेश अण्णा कोठे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी मी ठिकाणी आपल्या गवळी समाजाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.